तुटलेली लव्ह स्टोरी भाग 2. शेवटचा प्रयत्न की कायमचा शेवट. सकाळ झाली होती, पण अनिकेतसाठी रात्र अजून संपली नव्हती. त्याने पूर्ण रात्र झोप घेतली नव्हती. डोळ्यात फक्त सानिकाचेच विचार, तिचं हसणं, तिचं रडणं आणि तिचं "मी तुला सोडू शकत नाही" हे शब्द. त्या दिवशी अनिकेतने एक मोठा निर्णय घेतला. तो आजच हे शहर सोडणार होता. त्याची बॅग तयार होती. काही कपडे, काही पुस्तके आणि काही आठवणी. तो शेवटचा एकदा त्या जागी गेला जिथे तो आणि सानिका रोज भेटायचे. गार वारा वाहत होता, पण त्याच्या मनात एक वादळ होतं. ही आपली शेवटची भेट होती का? तो स्वतःलाच विचारत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. अनिकेतने फोन उचलला. हॅलो. समोरून एक घाबरलेला आवाज. अनिकेत, मी सानिका बोलते. अनिकेतचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. सानिका, प्लीज मला एकदा भेट. शेवटचं. काही क्षण शांतता. अनिकेतच्या मनात राग, प्रेम, वेदना सगळं एकत्र आलं. आता काय उरलंय भेटायला? तो थोडा कठोरपणे म्हणाला. प्लीज अनिकेत, मला खूप काही सांगायचं आहे. आजच, आत्ता, नाहीतर खूप उशीर होईल. सानिकाचा आवाज थरथरत होता. अनिकेत काही क्षण विचारात पडला आणि मग हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, शेवटचं एकदा भेटूया. ठिकाण तेच जुनं गार्डन. काही वेळानंतर सानिका तिथे पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा, डोळ्यात अश्रू. अनिकेत आधीच तिथे पोहोचला होता. दोघं काही क्षण काहीच बोलले नाहीत. शांतता आणि फक्त धडधडणारी हृदय. काय सांगायचं होतं? अनिकेतने शेवटी विचारलं. सानिका त्याच्या समोर उभी राहिली. अनिकेत, मी खूप मोठी चूक करते आहे. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. मी तुला सोडून देऊन मी स्वतःलाच हरवते आहे. अनिकेतचा आवाज थोडा मवाळ झाला. मग का करतेस हे सगळं? सानिका रडत म्हणाली, कारण मला भीती वाटते. माझ्या कुटुंबाला दुखावण्याची, त्यांना गमावण्याची. आणि मला गमावण्याची भीती नाही वाटत तुला? सानिका शांत झाली. तिच्या डोळ्यात उत्तर होतं, पण शब्द नव्हते. अनिकेत उठला. सानिका, अजून वेळ आहे, माझ्यासोबत चल. सानिकाच्या मनात युद्ध सुरू झालं. एका बाजूला प्रेम, अनिकेत, त्याच्यासोबतचं आयुष्य. दुसऱ्या बाजूला कुटुंब, जबाबदाऱ्या, त्यांचा विश्वास. मी मी काय करू? ती स्वतःशीच बोलत होती. अनिकेत तिच्या जवळ आला. फक्त एक निर्णय घे. तुझं मन काय सांगतं ते ऐक. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. सानिकाने डोळे बंद केले. तिच्या डोळ्यासमोर आले अनिकेत सोबतचे क्षण, त्याचं प्रेम, त्याचं साथ देणं. ती अचानक डोळे उघडते आणि ठाम आवाजात म्हणते, अनिकेत, मी तुझ्यासोबत येते. अनिकेतच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकत्र दिसतो. खरंच? सानिका मान हलवते. हो, मी आता कुणालाही घाबरणार नाही. मला माझं प्रेम निवडायचं आहे. दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात, डोळ्यात आनंदाश्रू. पण जसं ते तिथून निघायला लागतात, अचानक सानिका, एक मोठा आवाज येतो. दोघं मागे वळून बघतात. सानिकाचे वडील आणि तिच्या घरचे लोक तिथे उपस्थित होते. सानिकाच्या चेहऱ्यावर भीती पसरते. अनिकेतचा हात तिच्या हातात घट्ट पकडलेला. आता काय होणार? सानिका खरंच अनिकेत सोबत जाईल का? की पुन्हा एकदा परिस्थिती त्यांच्या प्रेमावर जिंकेल? सानिकाच्या वडिलांचा कठोर निर्णय आणि अनिकेतच्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष, प्रेम विरुद्ध कर्तव्य. निर्णय जो सगळं बदलणार होता. गार्डनमध्ये एकदम शांतता पसरली होती. सानिकाच्या वडिलांच्या रागाने भरलेला चेहरा, घरच्यांचे ताट उभे असलेले देह आणि मधोमध उभे असलेले अनिकेत आणि सानिका. सानिका, हे काय चाललंय? तिच्या वडिलांचा आवाज कडक होता. सानिकाचे हात थरथरत होते, पण तिने अनिकेतचा हात अजून घट्ट पकडला. बाबा, मी चुप. त्यांनी मध्येच थांबवलं. तुला लाज नाही वाटत? लग्न ठरलेलं आहे तुझं आणि तू इथे याच्यासोबत? त्यांनी अनिकेतकडे रागाने पाहिलं. अनिकेत शांत उभा होता, पण त्याच्या डोळ्यात ठामपणा होता. काका, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. प्रेम? त्यांच्या चेहऱ्यावर उपहास होता. हे वयच असतं अशा वेड्या गोष्टींसाठी. उद्या सगळं विसरून जाल तुम्ही. सानिका रडत म्हणाली. नाही बाबा, हे फक्त आकर्षण नाही. मी खरंच अनिकेतवर प्रेम करते. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. सानिका, आम्ही तुझ्यासाठी किती स्वप्न पाहिली आहेत.
तुझ्या लग्नासाठी सगळं ठरवलं आहे. मला माहिती आहे आई. सानिकाचा आवाज तुटत होता. पण मी माझं आयुष्य खोटं जगू शकत नाही. अनिकेत पुढे आला. काका, मी सानिकाला खूप आनंदात ठेवेन. तिला कधीच दुःख होऊ देणार नाही. तिच्या वडिलांचा राग आता शिगेला पोहोचला होता. तुझ्याकडे काय आहे तिला देण्यासाठी? हा प्रश्न अनिकेतच्या हृदयात खोलवर घुसला. तो काही क्षण शांत राहिला. माझ्याकडे पैसे नसेल, पण माझ्याकडे प्रेम आहे. प्रेमाने पोट भरत नाही. त्यांचा आवाज गडगडला. सानिकाचे डोळे भरून आले. बाबा प्लीज, मला समजून घ्या. एकच गोष्ट समज तू. आज आमच्यासोबत येणार आहेस. सानिका स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात भीती आणि संभ्रम. आणि जर मी नाही आले तर? ती थरथरत विचारते. क्षणभर शांतता. तर आजपासून तू आमच्यासाठी मेलेली आहेस. हे शब्द सानिकाच्या हृदयाला भोकसल्यासारखे होते. तिचे पाय थरथरू लागले. आई रडत होती. घरचे लोक तिच्याकडे बघत होते. अनिकेत तिच्याकडे पाहत होता. सानिका, निर्णय तुझा आहे. क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. एका बाजूला अनिकेतचं प्रेम, त्याच्यासोबतचं आयुष्य, दुसऱ्या बाजूला आईबाबांचं नातं, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने हळूहळू अनिकेतचा हात सोडला. अनिकेतच्या डोळ्यात अविश्वास होता. सानिका, ती रडत म्हणाली, माफ कर अनिकेत. मी माझ्या आईबाबांना सोडू शकत नाही. तो क्षण अनिकेतसाठी सगळं संपल्यासारखा होता. तो काहीच बोलला नाही, फक्त मागे सरकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी त्याने ते थांबवले नाहीत. सानिका त्याच्याकडे पाहत राहिली. अनिकेत, मला माफ कर. पण यावेळी अनिकेत थांबला नाही. तो वळला आणि कायमचा निघून गेला. सानिका जमिनीवर बसून रडू लागली. तिचं प्रेम, तिचं आयुष्य तिच्या डोळ्यासमोर तुटलं होतं. त्या दिवशी दोघांनी एकमेकांना गमावलं. एका निर्णयामुळे एक सुंदर प्रेमकथा तुटली. अनिकेत खरंच सानिकाला विसरेल का? आणि सानिकाचं लग्न तिच्यासाठी आनंद घेऊन येईल की आणखी वेदना? लग्नाचा दिवस आणि आतून तुटलेली सानिका वेळ पुढे सरकत होती. पण काही जखमा वेळेने भरून येत नाहीत. अनिकेत शहर सोडून गेला होता, कोणालाही काही न सांगता, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी किंवा कदाचित सगळं विसरण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आज सानिकाचं लग्न होतं. घरात गोंधळ, पाहुणे, सजावट, सगळीकडे आनंदाचं वातावरण. पण त्या सगळ्या गोंधळात सानिका मात्र शांत बसली होती, आरशासमोर, नवरीच्या वेशात. पण चेहऱ्यावरचं हसू नव्हतं. डोळ्यात फक्त एकच प्रश्न, मी योग्य निर्णय घेतलाय का? तिच्या मैत्रिणी तिच्या भोवती होत्या. सानिका, किती सुंदर दिसतेस तू. तुझा नवरा तर तुला पाहून वेडा होणार. त्या हसत होत्या. पण सानिकाचं मन मात्र कुठेतरी दूर होतं, अनिकेतकडे. तिला आठवत होते ते क्षण, पहिली भेट, त्याच्यासोबतच्या गप्पा, त्याची काळजी, त्याचं प्रेम. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काय झालं? तिच्या मैत्रिणीने विचारलं. काही नाही. सानिका पुन्हा एकदा जबरदस्तीने हसली. मंडपात लग्नाची तयारी सुरू झाली. पुजारी मंत्र म्हणत होते. लोक हसत गप्पा मारत होते. सानिका आणि तिचा होणारा नवरा रोहन मंडपात बसले होते. रोहन एक चांगला समजूतदार मुलगा दिसत होता. पण सानिकासाठी तो फक्त एक जबाबदारी होता, प्रेम नाही. कन्यादानासाठी वधूचे वडील पुढे या, आवाज आला. सानिकाचे वडील तिच्या जवळ आले. डोळ्यात अभिमान आणि थोडीशी चिंता. सानिकाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, पण तिथेच एक बंधही होता. विधी सुरू झाले. एक एक करून सगळे रिवाज पार पडत होते. मंगळसूत्र घालण्याचा क्षण. रोहनने मंगळसूत्र हातात घेतलं. सानिकाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अनिकेत उभा राहिला. मी आहे ना, मी कधीच तुला सोडणार नाही. त्याचे शब्द तिच्या कानात घुमले. सानिका, कोणीतरी हळू आवाजात म्हणालं. ती पानावर आली. रोहन तिच्याकडे पाहत होता. मी घालू? सानिकाचे डोळे पाणावले. तिचं मन ओरडत होतं, थांब, अजूनही वेळ आहे. पण तिच्या ओठावर शब्द आले नाहीत. तिने हळूच मान हलवली आणि त्या क्षणी रोहनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. एक नातं पूर्ण झालं आणि दुसरं कायमचं तुटलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. लग्न झालं, अभिनंदन. सानिका मात्र आतून तुटून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात फक्त वेदना. दूर कुठेतरी अनिकेत एकटाच बसला होता. त्याला आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. मन अचानक बेचैन झालं होतं. आज काय आहे, तो स्वतःलाच विचारतो. आणि अचानक त्याला आठवतं, आज सानिकाचं लग्न आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तो आकाशाकडे पाहून म्हणाला, तू आनंदात राहा सानिका. पण त्याच्या आवाजात फक्त वेदना होती. लग्नानंतर सानिकाचं आयुष्य कसं असेल आणि अनिकेतच्या आयुष्यात कोणतं नवीन वळण येणार? नव्या आयुष्याची सुरुवात की आणखी एक वेदना? लग्न संपलं होतं. घरभर आनंदाचा गोंधळ, हर्षा, शुभेच्छा, गाणी. पण या सगळ्या आवाजांमध्ये सानिकाचं मन मात्र पूर्णपणे शांत आणि रिकामं होतं. विदाईचा क्षण. सानिका आईला मिठी मारून रडत होती. आई. तिचा आवाज थरथरत होता. आईचे डोळेही पाणावले होते. खूप आनंदात राहा बाळा. वडील तिच्याकडे पाहत होते, डोळ्यात अभिमान आणि हलकीशी वेदना. गाडी हळूहळू पुढे निघाली. सानिका मागे वळून घराकडे पाहत राहिली आणि त्या क्षणी तिला जाणवलं, ती फक्त घर नाही तर स्वतःचं आयुष्य मागे सोडून चालली होती. रोहनचं घर मोठं, सुंदर, व्यवस्थित. सगळे नातेवाईक सानिकाचं स्वागत करत होते. आमच्या घरात तुझं स्वागत आहे. किती गोड आहेस तू. सगळीकडे प्रेमळ शब्द. पण सानिका मात्र हसत होती, फक्त बाहेरून. रात्री सगळे थकले होते. घरात शांतता पसरली होती. सानिकाची पहिली रात्र. ती रूममध्ये एकटी बसली होती. डोळ्यात विचारांचा गोंधळ. मी खरंच योग्य केलं का? दरवाजा हळूच उघडला. रोहन आत आला. तो शांतपणे तिच्या समोर बसला. सानिका, तू ठीक आहेस ना? सानिका थोडी दचकली. हो, मी ठीक आहे. रोहनने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सानिका काही क्षण शांत राहिली. तुला काही सांगायचं आहे का? रोहनने हळू आवाजात विचारलं. सानिकाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या मनात अनिकेतचे नाव घुमत होतं. नाही, काही नाही, ती हळू आवाजात म्हणाली. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आपण दोघं आता आयुष्यभर एकत्र आहोत. म्हणून काहीही असेल मला सांगायला घाबरू नकोस. त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा होता. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. हा माणूस इतका चांगला आहे आणि मी त्याच्यापासून इतकं मोठं सत्य लपवते. तिला स्वतःवरच राग येत होता. दुसऱ्या बाजूला अनिकेत. तो एका नवीन शहरात पोहोचला होता. नवीन जागा, नवीन लोक, पण मन अजूनही जुन्या आठवणींमध्ये अडकलेलं. तो एका छोट्या रूममध्ये बसला होता, भिंतीकडे पाहत, डोळ्यात पोकळी. त्याच्या फोनमध्ये अजूनही सानिकाचा नंबर होता. तो नंबर पाहत राहिला. डिलीट करू का? त्याचं मन विचारत होतं, पण बोट पुढे जात नव्हती. नाही, अजून नाही. तो फोन बाजूला ठेवतो आणि डोळे बंद करतो. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, सानिका. त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी होते, पण दोघांचं मन एकाच ठिकाणी अडकलेलं होतं, एकमेकांमध्ये. पण आता त्यांच्यामध्ये एक भिंत उभी राहिली होती, लग्नाची, जबाबदाऱ्यांची आणि परिस्थितीची. पुढील भागात सानिका तिचं सत्य रोहनला सांगेल का? आणि अनिकेतच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार का? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.